टाळ मृदुंगाचा गजर, जय जय गुरु महाराज असा भजनाचा जयघोष करत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात आगमन झालं। सोलापूरकरांच्या वतीने पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदित्यपायर। श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात आगमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापूर शहरात आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत देखील करण्यात येत आहे। बरेच ठिकाणी जी रांगोळ्यांची पायघडी देखील घालण्यात आलेली आहे, तसेच फुलांची मुक्त उधळण करत या ठिकाणी पालखीचं स्वागत हे करण्यात येत आहे। आज ही जी पालखी आहे ही सोलापूर शहरात मुक्कामी असणार आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे विद्यार्थी आहे आणि विद्यार्थिनी आहेत ते देखील या पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी काही विद्यार्थिनी देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलून घेऊयात। दीदी, काय सांगाल आज पालखीच्या स्वागताला इथे आलेले आहेत तुम्ही? आज तर आम्ही सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकचे विद्यार्थिनी आहोत। तर पूर्ण सोलापूरतर्फे आणि सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निकतर्फे आम्ही या गजानन महाराजांचं पालखीचं स्वागत करतो। काय दीदी, काय सांगशील? हे सगळं वातावरण खूप भक्तिमय झालंय, त्याच्यामुळे श्री सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक कडून आम्ही गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत करतो आणि हे सगळं वातावरण खूप भक्तिमय झालंय आणि आम्हाला खरंच खूप छान वाटतंय। शेगाव पासून निघालेली पालखी अत्यंत शिस्तबद्धपणे चालते, याचा एक आदर्श घेण्यासारखा असतो। म्हणून आम्ही सर्व विद्यार्थिनींना शिस्तीचे धडे देण्यासाठी या पालखीचं स्वागत करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मी सांगतो, आवर्जून सांगतो। आणि त्यासाठीच आम्ही या पालखीचं अशा पद्धतीने स्वागत करत असतो। धन्यवाद। एकंदरीत आपण पाहतोय मोठ्या उत्साहात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं देखील गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात स्वागत करण्यात येत आहे। अभिषेक आदित्यपायर, झी 24 तास, सोलापूर।